कोरोनाचं संकट हे दूर झालंय असं वाटत असतानाच पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी एक काहीशी चिंता वाढवणारी बातमी। केंद्र सरकारनं चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या लाटेनंतर आता चीन आग्नेय आशियात कोरोनाची जी लाट आली आहे त्यानंतर राज्य सरकारला इशारा दिला, सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। सरकार आणि प्रशासनानं कोणीही बेफिकीर राहू नये असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढतंय त्यामुळे केंद्र सरकारनं राज्य सरकारांना पत्र लिहून आता अलर्ट केलेला आहे, सतर्क केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे चीन या देशातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे। आग्नेय आशियात सुद्धा हीच परिस्थिती आहे। कोरोनाची ही जी लाट आहे ती पुन्हा जगभर पसरू शकते, याच्याबद्दलची खबरदारी घेण्यासाठी म्हणून आता केंद्र सरकारनं हा इशारा दिलाय। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, काय म्हटलंय केंद्रानं, का त्यांना हा इशारा द्यावा लागलाय, काय परिस्थिती आताची? केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना आणि राज्य केंद्रीय खास करून सचिवांना पत्र लिहिलं आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की केंद्रीय आरोग्य सचिव जे आहेत भारत भूषण यांनी पत्र लिहिताना हे स्पष्ट केलं आहे की कोरोनाचा जे संकट होतं ते अजूनही संपलं नाही आहे। काही देशांमध्ये खास करून चीन आणि आशियातल्या काही भागांमध्ये, आशियातल्या काही देशांमध्ये मोठ्या संख्येवरती रुग्णसंख्या दररोज वाढत आहे। चीनमध्ये तर जवळपास 10 ते 12 शहरांमध्ये सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं आहे। आग्नेय आशियातल्या काही भागांमध्ये देखील लॉकडाऊन लागू करण्याची प्रयत्न सुरू आहे आणि भारतात देखील आता ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे गार्ड आहे, जे सुरक्षा नियम आहे ते योग्य पद्धतीने पाळण्याची गरज आहे। सर्वांनी मास्क घालण्याची गरज आहे, सुरक्षित शारीरिक अंतर पाळण्याची गरज आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने बाहेर गेल्यानंतर हात स्वच्छ करण्याची गरज आहे। असं नक्कीच बघूया या सगळ्याबद्दल आता काय पावलं उचलली जात आहेत। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।